नमस्कार, मी राधाकिशन गुळवे. आज माझ्याकडे काही शेतकरी आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना कलकी कशी बनवायची हे आज मी सांगत आहे. तर कलकी बनवताना आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात. तर कलकी बनवण्यासाठी आपल्याला 2 लिटरचा बॅरल लागतो, एक प्लास्टिकचा बॅरल लागतो. तो आपल्याला राख्याने घासून घ्यायचा आहे, चुलीच्या राख्याने घासून घ्यायचा आहे, 1 दिवस उन्हात वाळवायचा आहे. त्या टाकीचं तोंड बांधण्यासाठी आपल्याला मांजरपाट कापड किंवा सुती कापड आणायचे 2 मीटर, डबल पदरी ते सुद्धा कापड आपल्याला राख्याने धुवून काढायचं आहे. टाकीचं द्रावण हलवण्यासाठी आपल्याला हिरो बांबू लागतो. हिरो बांबू एक 4-5 फुटात तुकडा आणून आपल्या बांधावरती किंवा कुठे मित्रमंडळीच्या बांधावरून एक तुकडा आणायचा बांबूचा, टाकीतलं द्रावण हलवायला. आता तुम्ही ज्या गोष्टी लागायच्या आहे, प्लॅस्टिकची टाकी, मांजरपाट कापड, बांबू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलकीची टाकी आपल्या ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी आपल्याला जमिनी न ठेवता तुमच्याकडे शहाबादी फडची असेल किंवा कडापाट तुकडा असेल तरी चालेल. कारण आपल्याला कलकीची टाकी डायरेक्ट जमिनीवर ठेवता येत नाही, आपल्याला त्या ठिकाणी आर्थिंग गुंदीची जमिनीची. म्हणून आपल्याला ती दगडावर ठेवा, विटावर ठेवा, कडाप्यावर ठेवा किंवा जुन्या फाटचे तुकडे असेल त्याच्यावर ठेवा, पण जमिनीवर ठेवायची नाही. आता कलकी तयार करताना टाकी ठेवायची कुठं, तर आपल्याकडे जर वड, पिंपळ आणि औदुंबर वृक्ष असेल, म्हणजे उंबरचं झाड, वडाचं, पिंपळचं किंवा बेलचं झाड असेल तर उत्तम. पण हे झाड नसले आपल्या सपोज विहिरीवर तर कडुनिंब झाड तरी असतं, त्या ठिकाणी आपण टाकी ठेवू शकतो. माझ्याकडून 1 लिटर कल्चर नेल्यानंतर ते 1 लिटर कल्चर टाकीमध्ये ओतलं. तुम्ही अगोदर टाकी धुवून घेतलेली, वाळवलेली उन्हामध्ये. आता तुम्ही सगळं तयार केलेलं आहे, सगळं प्रिपरेशन झालेलं आहे. तर माझ्याकडून नेलेलं 1 किलो कलकीचं कल्चर त्या टाकीमध्ये ओतायचं तुम्हाला. त्या ठिकाणी आपल्याला अर्धा किलो गुळ टाकायचा आहे. गुळ पण सेंद्रिय असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती असेल सध्या की महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या FDIच्या खूप गुरळ बंद पडले का, तर 40-50 रुपयाचा गुळ केमिकलने तयार होतो. सेंद्रिय गुळाची किंमत ही कमीत कमी 80-90 रुपये ते 100 रुपयाच्या घरात असते. तोच गुळ वापरायचा आहे आपल्याला. कारण तुम्हाला एक कलकी कल्चर म्हणजे अगदी मोफत मिळालेलं कल्चर आहे, त्यासाठी तुम्हाला रुपये खर्च नाही. कारण 1-2 लिटर टाकी ही तुमची 2 गुण DPच्या बरोबर काम करणार आहे. त्याच्यामुळं 2 किलो सेंद्रिय गुळासाठी व 40-50 रुपयाचा गुळ वापरू नका. विनंती शेतकऱ्यांना, महागाचा गुळ वापरा. श्रामपूरला भरपूर गुरळ म्हणजे आपले शेतकरी आहे करणारे, तिकडे नेवाशाला आहे, पाचेगावला आहे, माझ्याकडे पण आहे. तुम्हाला वाटलं माझ्याकडून न्या, कुठून न्या, अजिबात माझ्याकडे आग्रह तुम्ही माझ्याकडूनच घेतला पाहिजे. तर तुम्ही तो सेंद्रिय गुळ वापरा. माझं तुम्ही काय केलं, 2 लिटरची टाकी पाण्याने भरवली आहे, त्यात माझ्याकडून 1 लिटर कल्चर कलकीचं ओतलं आहे, अर्धा किलो गुळ टाकला. टाकी तुम्ही काय केली आहे, मांजरपाट कापडाने बांधून टाकली. तर टाकीचं तोंड बांधण्यासाठी तुम्ही शक्यतो दोरी वापरा, सुती कापड वापरा, दोरी वापरा. आणि पावसाळ्या दिवसामध्ये टाकीवर पत्र्याचं झाकण ठेवा. पावसाचं पाणी जाता कामा नाही, त्यावरून दगड ठेवा, उडू नये म्हणून वाऱ्या वादळांना. एवढी काळजी घ्यायची. पहिल्या दिवशी आपण अर्धा किलो गुळ टाकला, टाकी हलवायची नाही आपल्याला. दुसऱ्या दिवशी अर्धा किलो गुळ टाकला, मात्र हिरो बांबू घेऊन टाकी हलवून द्यायची आपल्याला. बांबू टाकीचा सोडायचा आहे, बांबू टाकीच्या बाहेर काढायचा नाही. तिसऱ्या दिवशी परत आपण अर्धा किलो गुळ टाकला, टाकी हलवून दिली, काम संपलं. 4थ्या दिवशी अर्धा किलो गुळ टाकला, टाकी हलवून दिली, काम संपलं. म्हणजे आपल्याला 4 दिवसामध्ये मिळून 2 किलो गुळ टाकायचा आहे. 5व्या दिवशी टाकी हलवायची नाही, 6व्या दिवशी आपली टाकी हलवायची. आपलं कलकी नावाचं कल्चर तयार झालं. मग ते कल्चर शेतीत कसं सोडायचं, तर ड्रीप मधून दर 15 दिवसाला 200 जाणं गरजेचं आहे. फवारणी करण्यासाठी तुम्हाला सपोज बॅटरीचा पंप असेल 15 लिटरचा, तर 3 लिटर कलकी आणि 12 लिटर पाणी. काहींचा पाठीवरचा STP पंप असेल, पेट्रोल पंपावरचा असेल, तर तो 20 लिटरचा असतो. त्यासाठी 5 लिटर कलकी आणि 5 लिटर पाणी हे त्याचं प्रमाणे फवारणी करायचं. या प्रमाणात तुम्ही त्याची फवारणी करू शकता आणि ड्रिंचिंग ड्रीप मधून करू शकता. आता याची फवारणी कधी केली पाहिजे, तर शक्यतो जास्तीत जास्त टेम्परेचर कमी असताना फवारणी, म्हणजे जसं संध्याकाळी 5-6 नंतर फवारणी केलेली उत्तम. फवारणी किती वेळा करू शकतो, तर दर 8 दिवसात जर फवारणी केली तर तुमच्याकडं कुठलाही फळबाग असेल त्याच्यावरती जे पानं गोळा होणं किंवा बोकड्यासारखा मिरचीला गोळा होणं किंवा पपईला जो व्हायरस आहे, जर तुम्ही जर फवारणी केली तर 100% व्हायरस निघून जाणार. कारण आपण जमीन बलवान करण्यासाठी कलकी वापरणार आहे. कलकीचे फायदे काय काय आहे, तर पिकाला ते ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतं, जमिनीमध्ये गांडूळ वाढवतं आपल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेताला जे काही आज मोठ्या प्रमाणात जीवाणू लागतात ते जीवाणू उपलब्ध करून द्यायचं काम कलकी करते. आता सेंद्रिय शेती काळाची गरज झालेली आहे, यासाठी आपल्याला देशी गाईचं शेण असणं गरजेचं आहे. पण आता मला सांगा, किती शेतकऱ्याकडे देशी गाई आहेत आणि एवढं शेण उपलब्ध आहे, तर नाहीये. म्हणून त्यासाठी सुद्धा आपण जीवामृत सांगतो करायला. तर जीवामृतचे फॉर्म्युले आता या व्हिडिओमध्ये घेत नाही, सध्या हा व्हिडिओ आपण फक्त कलकीपुरता केलेला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी कलकी तयार करावी,
खर्च अजिबात नाही. 2 किलो गुळ सोडलं तर खर्च नाही आहे. एकदा माझं पाट कापड आणलं की तुम्हाला ते भरपूर वेळा चालणार आहे, त्यामुळे खर्च फार कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण कलकी तयार करा. ज्यांना माझ्याकडून कलकीचं कल्चर हवंय त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क करा. माझा नंबर आहे राधाकिशन गुळवे, मुक्काम पोस्ट गोगलगाव, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर आहे 97 66 92 1001. धन्यवाद. आता काय झालं, हा व्हिडिओ तुमच्यासाठी ॲक्च्युली माझा ना 15 दिवसापूर्वी मोबाईल व्हायरस आलता. माझे व्हिडिओ आहे भरपूर कलकीचे, पण काय झालं ते